नमस्कार, टीच विथ शान्वीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही मुलांना 1 to 100 पर्यंतचे सगळे नंबर्स किंवा अंक कसे शिकवू शकता, तेही अगदी न चुकता लिहायला सुद्धा आणि त्यांचे स्पेलिंग सुद्धा। त्यानंतर मी तुम्हाला काही ट्रिक सांगणार आहे अशी की ज्या ट्रिकचा वापर करून मुलांना तुम्ही या पद्धतीने लिहायला जर शिकवलं तर मुलं कधीच अंक लिहायचे विसरणार नाहीत। आणि दुसरी ट्रिक म्हणजे स्पेलिंग कसे पाठ करायचे किंवा त्याचे स्पेलिंग कसे लिहायचे हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा, पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय आहे ती ट्रिक। तर सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळी तुम्ही मुलांना अंक शिकवत आहात त्यावेळी तुम्हाला थोडेफार एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत, जसं की 1 to 10 पर्यंतचे अंक तुम्हाला त्यांना शिकवावे लागणार आहेत। तर त्यासाठी तुम्ही 1 to 10 पर्यंतचे सगळे अंक त्यांना शिकवून घ्यायचे आहेत। हे बेसिक त्यांना जमलं पाहिजे। 1 to 10 पर्यंतचे अंक जनरली हे जमतात किंवा आई पप्पा हे घेतात। त्यानंतर पुढे चालू होतं ते 11 to 100 पर्यंत ते कसं लिहायचे ते अंक आणि ते कशा पद्धतीने पाठ सुद्धा करायचे किंवा स्पेलिंग कसे पाठ करायचे, त्यांचे कसे सोपी पद्धत आहे स्पेलिंग लिहिण्याची ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर ज्यावेळी तुम्ही मुलांना 1 to 10 हे अंक शिकवाल त्यानंतर ज्यावेळी तुम्हाला 11, 12, 13 ही लाईन तयार करायची आहे त्यावेळी तुम्ही काय करायचं आहे, त्यावेळी तुम्ही मुलांना फक्त सांगायचं आहे की या बाजूला 1 लिहून घ्यायचं आहे 9 वेळा किंवा 9 वेळा। त्यानंतर इथे 9 वेळा जर 1 लिहून घेतला त्यानंतर 1च्या खाली काय असतं 2, म्हणून इथं तुम्ही घ्यायचं आहे 2। तर हे तुम्ही आधी मुलांना क्लिअर करायचं आहे। त्यानंतर पुन्हा आता या बाजूची लाईन 1 to 9 पर्यंतची जशीच्या तशी लिहून घ्यायची। 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9। आता इथपर्यंत आल्यानंतर इथे 0 घ्यायचा आहे। हे तुम्हाला मुलांना सांगावं लागेल, काही गोष्टी मुलांना तुम्हाला थोड्या वेळ देऊन समजावाव्या लागणार आहेत। तर इथपर्यंत हे मुलांना सांगायचं आहे। त्यानंतर आता पुन्हा ते 2 लिहिलेलं आहे म्हणून इथं 2 ची लाईन घ्यायची। 2 2 2। आता हे 2 किती वेळा लिहायचं, तर हे 9 वेळा लिहायचं आहे, 9 वेळा लिहायचं आहे, हे मुलांना तुम्ही सांगायचं आहे। आणि त्यानंतर 3, 2 नंतर काय असतं 3, म्हणून 3 लिहायचं आहे इथं। पुन्हा इकडे 1 to 9 पर्यंतचे अंक लिहून घ्यायचे। 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9। तर या पद्धतीने 9 पर्यंतचे अंक हे लिहून घ्यायचे आणि त्यानंतर 0, त्यानंतर 0 3 नंतर कोणता 3, मग हाच 3 इथे पुढे घ्यायचा आणि पुन्हा याचे 9 वेळा 3 लिहून घ्यायचा। आणि खाली 3 नंतर कोणता अंक असतो तर 4 आणि इकडे पुन्हा 1 to 9 पर्यंतचे नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10। तर या पद्धतीने तुम्ही 1 to 100 पर्यंतचे अंक हे न चुकता मुलांना लिहायला शिकवू शकता। तुम्हाला मी जसं दाखवलं त्याच पद्धतीने तुम्ही मुलांना सांगा। यामुळे काय होणार आहे की मुलं कधीच मिस्टेक करत नाहीत, मुलांच्या हे बरोबर लक्षात राहतं। आता हे झाली लिहिण्याची पद्धत, ही लिहिण्याची पद्धत झाली। या पद्धतीने जर तुम्ही मुलांना एकदा शिकवलं, मुलांना एकदा समजलं की नक्की करायचं काय आहे, तर मुलं कधीच हे नंबर चुकवणार नाहीत। 100 पर्यंतचे नंबर मुलं अगदी बरोबर लिहू शकतात। त्यानंतर आता मुलांना तुम्हाला याचं रीडिंग शिकवायचं किंवा हे पाठ करायला शिकवायचे आहेत। तर 1 to 10 पर्यंतचे जनरली मुलांचे पाठ असतात 1 2 3 4 5 6 7 8 9 10। त्यानंतर 11 to 20 पर्यंतचे नंबर्स त्यांचे तुम्ही पाठ करून घ्यायचे आहेत, कारण इथे आपण कोणतीही ट्रिक वापरू शकत नाही। त्यानंतर 20 इथे ज्यावेळी तुम्ही मुलांना सांगणार की याला 20 म्हणायचं आहे, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला 10 म्हणायचं, याला 20, याला 30, याला 40 आणि याला 100, हे तुम्ही मुलांना सांगायचं आहे। हे तुम्ही मुलांना हे थोडंसं मुलांकडून तुम्ही पाठ करून घ्यायचं आहे की हे काय आहे 20, हे काय आहे 30, हे काय आहे 40। तर या पद्धतीने तुम्ही मुलांना हे समजून सांगायचं आहे की हे शेवटचे जे नंबर आहेत 10 20 30 40 ते इंग्लिशमधून तुम्ही मुलांना व्यवस्थित क्लिअर करायचे आहेत। त्यानंतर 21, आता
ज्या मुलांना 21चं स्पेलिंग लिहायचं आहे, 21 अंक लिहिला, आधी मुलांना हे वाचायला कसं शिकवायचं ते पाहूयात. तर मुलांना हे सांगायचं आहे की हे काय आहे 20. मग ज्या ज्या नंबरमध्ये आधी 2 दिसेल त्याला तुम्ही म्हणणार आहात 20. जसं की आता 20 इथे 2 दिसत आहे म्हणून याला म्हणणार 20 आणि 20 सोबत काय आहे 1 म्हणून याचं स्पेलिंग काय होणार 21. त्यानंतर पुन्हा एकदा सुरुवातीला 2 दिसतोय आणि पुन्हा त्याच्यासोबत 2 दिसतोय. तर ज्या ज्यावेळी सुरुवातीला 2 दिसेल आपल्याला इथंच हे क्लिअर करायचं आहे त्यासाठी की 20 म्हणजे 2 जर आधी असेल तर त्याला 20 म्हणायचं, 3 आधी असेल तर त्याला 30 म्हणायचं. त्यानंतर 2 सोबत 2 म्हणजेच 2 सोबत 2 आहे म्हणून 20. 2 आधी दिसला आणि त्या 2 अंकी नंबर आहे आणि 2 आधी दिसत आहे आपल्याला, तर 20 हे फिक्समध्ये लिहायला शिकवायचं मुलांना 20. त्यानंतर 2 सोबत काय आहे 20 आणि 2 आहे म्हणून इथं लिहायचं 22. तर या पद्धतीने तुम्ही मुलांना स्पेलिंगसुद्धा बनवायला शिकवायचे आहे. जसं की एक्झाम्पल घेऊया 36. आता 36 हे आपण एक्झाम्पल घेतलं तर 3 आहे म्हणून काय या पद्धतीनेच मुलांना शिकवायचं आहे की इथे 2 आहे, ज्या ज्या वेळी तुला 2 अंकी नंबर दिसेल आणि 2 आधी दिसेल त्यावेळी 21, 22, 23, 24. त्याच पद्धतीने इथे सुद्धा शिकवायचं आहे की ज्या ज्या वेळी 3 पहिल्यांदा दिसेल आणि त्याच्यानंतर एक अंक दिसेल त्यावेळी त्याला म्हणायचं आहे 30. जसं की 31, 32, 33, 34. त्याच पद्धतीने मग मुलांना याचं स्पेलिंगसुद्धा सहज बनवता येईल. कारण इथं 3 दिसत आहे म्हणून याचं स्पेलिंग आधी 30 हे मुलांना लिहून घ्यायला सांगायचं. त्यानंतर 30 सोबत किती दिसत आहे 6, SIX, 36 या पद्धतीने. यासाठी फक्त तुम्हाला एकच करायचं आहे की बेसिक मुलांना 1 to 10 पर्यंतचे नंबर्स माहिती असले पाहिजेत, ओळखता आले पाहिजेत आणि त्यानंतर तुम्ही लिहायला या पद्धतीने शिकवू शकता आणि स्पेलिंग याचे तयार करायला या पद्धतीने शिकवू शकता की 10, 20, 30, 40 हे खालचे नंबर म्हणजे जे लास्ट आहे ते पाठ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मुलांना हे कन्सेप्ट सांगायचे आहे की 20 सोबत 22 ज्यावेळी आधी दिसेल त्यावेळी 23 आधी दिसेल तर 30, 4 आधी दिसेल तर 40 म्हणून काय करणार 40 आणि किती आहे 4, FOUR. त्यासाठी मुलांचे जर हे स्पेलिंग पाठ असतील 1 to 10चे तर मुलांना स्पेलिंगसुद्धा खूप फास्ट बनवायला जमतात. 1 to 10चे स्पेलिंग कसे पाठ करून घ्यायचे हे जर तुम्हाला समजत नसेल तर मला तेही सांगा, आपण त्याच्यावरही एक व्हिडिओ बनवूयात. तर या पद्धतीने तुम्ही मुलांकडून 1 to 100 पर्यंतचे अंक लिहायला शिकवू शकता आणि त्यानंतर या पद्धतीने मुलांना स्पेलिंग बनवायला शिकवू शकता. तर हा होता आजचा व्हिडिओ की तुम्ही मुलांना 1 to 100 पर्यंतचे नंबर लिहायला आणि स्पेलिंग कसे शिकवू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.